ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य पुराणमान्य वेदमान्य नवे नवे सगळेच रूप असणारे हे अधिष्ठान शांती ब्रह्मनाथ बाबा अशा महान योगी राजांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। मालक कोण्या बी भंगाऱ्याला म्हणायचं नाही। 100-200 एकर ज्याला जमीन आहे त्या नालायकाला मालक म्हणतात तर जळून जातात। विठाला मालक ही व्याख्या फार काही झालं तर मुलांनी बापाला म्हणायचं, बाईनं नवऱ्याला म्हणायचं, सुनेनं सासऱ्याला म्हणायचं, फार काय झालं तर शिष्याने गुरुला म्हणायचं आणि 18 संतांना मालक म्हणायचं, काशीतल्या मालकाला मालक म्हणायचं, पंढरीतल्या मालकाला मालक म्हणायचं, या मंदिरातल्या मालकाला मालक म्हणायचं, भंगिरेल मालक म्हणायचं नाही, कुपाटी लागन गावाला। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग आवाज दादा पैठणच्या मालकांचा आहे। गोड करा, बेस वगैरे कमी करा, एकदम साध। आज आमचं दण आणलेलं नळी उपसूनच आलो कीर्तनाला, दांडी करू नये आहे का नाही? नाही विश्वाचा मालक संतांनी ऋणी केलाय। ऋण या शब्दाचा अर्थ कर्ज बाजारी। मी काही शिकलेला जास्त नाही, फार विद्वत्ता पण नाही, अभ्यास मोजका आहे, पण बँकेच्या पैसे काढायच्या फॉर्मवर ऋण शब्द असतो। कर्ज काढायच्या फॉर्मवर ऋण शब्द असतो। ऋण 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 म्हणजे कर्ज। आपल्याकडे 100-150 वर्षे इंग्रजांचा पगडा असल्यामुळे बँकेत अंगठा देणारी सुद्धा दात पडलेली म्हातारी पण 10-5% इंग्रजी बोलते। बोलू द्या, नातू हुशार व्हा याच्या करता, पण आपले शब्द नाही विसरायचं, आपलं जतन केलं पाहिजे माणसानं। विश्वाच्या मालकाला ऋणी केलंय संतांनी। देवाच्या डोक्यावर कर्ज आहे संतांचं। एका चारवाकानी प्रश्न केला, महाराज संत भजन कोणाचं करतात? म्हणलं विटेवरच्या मालकाचं करतात, काशीतल्या मालकाचं करतात। बालाजी भगवंता विष्णूचाच अवतार, विटेवरचेच मालक आहेत हे, पण प्रत्येक ठिकाणी अंशात्मक अवतार झाले, ब्रह्मांडाच्या मालकाचा अवतार आहे। मग ही 18 संत या देवाचं भजन करतात। मग संतांच्या बाबतीत तर मालक देव आहे आणि मालकानं गड्याकून कसे पैसे घ्यावा ती वेळ आली ना। बरेच गडी मालकाला दीडीन पैसे द्यालेत, फक्त दुसऱ्याचं नाव करून देतात, असे पण बऱ्यापैकी गडी आहेत। ते उदाहरण मला इकडे लावायचं नाही। विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, मालक म्हणतात। राहिली अंशाचे हे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, किंवा तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। मालक आहे तू, मालक आहे ज्याच्या सत्तेशिवाय विश्वातली एकही गोष्ट चालत नाही। देखवी ऐकवी एक नारायण। मी तुमच्याकडे पाहतो, ही बाळूची ताकद नाही सज्जनांनो, ही पंढरपुरातल्या मालका। कोण बोलवी तो हरिवीण, त्या मालकाशिवाय कोण बोलवणार आहे? आमचा एक पाहुणा जरा 10-5 पुस्तकं वाचिले बापू त्यानं, ते म्हणला मी लय खास कीर्तन करतो। म्हणलं तू करीत नाही, तुला पंढरपुरातला करायला लावतोय, आणि ज्या दिवशी त्याची सत्ता संपन्न सोमळ्या तुला भीतीला टेकावं लागन, रुपयाला लावावं लागन कपाळाला, आणि 2-4 म्हाताऱ्या पुढे रडायला, तरी ऐकायला तयारच नाहीत। नाही म्हणे मी अभ्यास केलाय,
तुम्हाला सांगतो, कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसवा, कुत्र शिबिकेत बसिल महाराज, पण भूकणं सोडित का ते नाही. तसे आपल्यात पण कुत्रे मी करतो म्हणते. एक जण म्हणला वारी मी करतो, वारी तू नाही. वारी तू कशी असेल? वारी पैठणच्या मालकांची आहे, वारी आळंदीतल्या मालकांची आहे, वारी देहूतल्या मालकाची आहे, वारी पंढरीतल्या मालकाची आहे. आपण त्याचे पायक आहेत, सेवक आहेत त्याचे. वारी त्यांची आहे, माही वारी. तुझी कशाची वारी आली सुंबळ्या? पपेज माय भेट नाही तुला? बुट हरपून आल्यावर ती थोतरी थांबती, 4 बाया देखता, आणि तुझी कशाची वारी आली? वारी मालकाची आहे. काही बी अंगाव नाही गबाळा घेतला पाहिजे बरं का. हो, हे कामाड मोडत असते, खांदे मोडत असते, डोकं मोडत असते, उगं नाही, शिल्लक नाही घेतलं पाहिजे. हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. एक सोपी व्याख्या सांगू सज्जनांनो. गिरगावच्या बाळूला आणि इथं बसलेल्या सगळ्यांना किती दिवस वाचवायचे आणि कोण्या दिवशी नदीत नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा धनी म्हणतात, जगाचा मालक म्हणतात. मालक आहे तो, मालक. आणि हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे, आणि त्याच्यावर संतांचं कर्ज आहे. कर्ज आहे. जाऊ द्या हो, देव किती मोठा आहे, लांब सोडून द्या. खैरमुडे महाराज, तुम्ही जर तुमच्या तालुक्यात म्हणले बाळू महाराजानं मग 500 रुपये बुडिले, चौगिरी गिरगाव करायचे. 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. काही लोक खरं म्हणतील आणि काही म्हणतील खैरमुडे महाराज खोटं बोलायले, गिरगावकर कशाला पैसे घेईन बापा, असं म्हणतील काही माणसं. काय कमी आहे त्याच्याकडं? आमच्यासारख्या पंढरपुरातल्या मालकाच्या नावावर 2 टायमाच्या भाकरी खाणाऱ्याचं इतकं वजन, तर त्या मालकाचं वजन काय असेल हो? काय वजन असेल? आणि त्याच्यावर संतांचं कर्ज. बघा कर्ज काय. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग सेवेकरता नाही म्हणायचं नाही कीर्तनकाराने. जो कीर्तनकार पाकिट घेतो त्यानं सेवेकरता अभंग निवडला आजपासून म्हणायचं नाही. पुराणात वाचेल मी. बुक्का पण लावून घ्यायचा नाही, हार पण घालून घ्यायचा नाही. सेवा कशी म्हणता येईल? यम लाल होस तर हानीन ना, विठाला विठाला. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. संतांचं देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. 2 गोष्टी सांगतो. मनोनी नाचे मागे मागे. नाचणे म्हणजे घुंगरं बांधून नाचत नाही. नाचणे या शब्दाची व्याख्या आहे संतांच्या घरचे वाटेल ते पडलेले काम न सांगता करणे, इति नाम नाचणे. कसा नाचतोय ते पुढे ऐका, पण कर्ज कोणतं आहे ते पण ऐका. आपण मला वाटतं त्या दिवशी देवीच्या कडे ठाणला हाच अभंग घेतला होता. अजय ताण घेऊ नको, त्या दिवशीचं काहीच सांगत नाही. आज विठाला विठाला. एकदा अमरपुरीत सभा भरली. संतांचं देवाच्या डोक्यावर काय कर्ज आहे? अमरपुरी माहिती ना तुम्हाला, इंद्राची नगरी. वरी बऱ्या काही अशा श्रेष्ठ मोठमोठ्या नगऱ्या आहेत. तिथे चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूची उद्यान आहेत, कामधेनू गायीची किल्लार आहेत. कामधेनू मागितलं ते देणारी गाय कामधेनू, कल्पतरू विच्छिलं ते देणारा कल्पतरू. चिंतामणीच्या सडका, अहो बाष्कळ चिंताच हारून टाकायची ताकद ज्याच्यात आहे, अशा सडका म्हणे, अशा सडका आहेत तिथं. दुसरं सांगू का तुम्हाला? एक जण पांचट उठला आणि म्हणला तिथं मनोरंजनासाठी काय? म्हणलं तू या घरी काय? ते म्हणला 11x22चा टीव्ही आहे. त्याच्या हॉल भिंत 11 फूट उंचीची होती आणि 22 फूट रुंदीची होती. एवढा मोठा टीव्ही आमच्याकडं. मी म्हणलं मग याच्यात तू मेलेले लोक पाहतो आणि जित्ते असलेस तरी चित्रातले पाहतो. तिथं रंभे आयशा नाचणी, मालकांचं वाक्य, नैवम गिरगावकर लिखितम, मालकांचं रंभे आयशा नाचणी. काय वैभव असेल तिथे. पण तिथल्या राजाच्यानं एक पाप झालं. एक पाप झालं. 2 लोकांचं पाप देशाला सळवीत असते. एक राजसत्तेतलं पाप आणि एक धर्मसत्तेतलं पाप. धर्मसत्तेतल्या लोकांनी मलंग भाईवानी कपडे घातले की देशाला पाप फेडावं लागते, आणि राजसत्तेतल्या लोकांनी चुकीचे कामं केले की देशाला हे सगळ्याला ते फेडावं लागते. ही मधली जनता भरडून जात असते, भरडून जात असते. म्हणून धर्मसत्तेतल्या लोकांनी तंबाखू खायची नाही, गुटखा खायचा नाही. सुंबळ्या
80-80 वर्षाचे लोक तुझ्या पाया पडतात नालायका. असा हुरपाळसीन यम तुला वांगे भाजल्यावानी भाजीन. किती पाया पडतात. 42 चालू आहे माझा, आता येईल अक्षय तृतीयाला येणाऱ्या 42 होते. ज्या घरी बसलो त्या घरची माऊली 60-65 वर्षाची असेल. उत्तरेश्वर बापू पाया पडली. तिथले वयस्कर माणसं पाया पडली. याचा अर्थ बाळ्या लई शहाणा आहे असं नाही समजायचं. नाही नाही नाही, तू नियम सांभाळ. पारमार्थातले लोक तुला डोक्यावर घेऊन नाचतील. एवढं मोठं वैभव तिथं, पण राजाने एक चूक केली आणि त्या चुकीमुळे तिथले खाद्यपदार्थ खराब झाले. कर्ज सांगतो हा, देवाच्या डोक्यावरचं कर्ज 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 सांगतोय. खाद्यपदार्थ नासलं. काय होतं स्वर्गात खाला? 5 प्रकारचं अमृत. पियुषायाम पंचो एति अमरपुरी अधिष्ठितायाम अमरा सर्वय पुनिता भयं उदर पोक्षण हितार्थायाम जठरा नलो तृप्तावसायाम पियुषाति जायते. 5 प्रकारचं पियुष, 5 अमृत होते. 5 त्याच्यातले 2 सांगतो, नावं तर सांगणार नाही. घरी गेल्यावर बघा इतका मोबाईल, काय नाव होते 5 अमृताचे. तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. तुम्ही जितके येड्यावानी करतान का मग बस आमचे तर हुरेवच, काही विषय नाही. 5 प्रकारचं अमृत आहे. त्याच्यापैकी एक अमृत सुधा निवारण हितार्थायाम, एक तृष्णा निवारण हितार्थायाम, एक तहान भागवण्यासाठी आणि एक भूक भागवण्यासाठी. अमरपुरीमध्ये भाजी पोळी कन्या शिरा भात वगैरे बट्या गिट्या चट्या पट्या हे काय नाही तिथं. तिथं अमृत हे प्यायला अमृत. आणि 5 प्रकारच्या अमृताची कलया हे सगळं नासून गेलं, नासून गेलं. काय करावं? देव कमी असतील? ब्रह्म महेश बालाजी भगवान म्हणजे विष्णू, हे तिन्ही देव त्या राजाने आमंत्रित केले. ते सामान्य राजा आहे का? आपल्याकडे मंत्र्याला एक पद असल्याच्या नंतर त्याच्या मागं पुढं पोलिसाच्या गाड्या, एक पद असल्यावर लाल दिवा वगैरे 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 सगळं असं काय वैभव असतोय. मंत्री साहेब येणार आहेत, मंत्री साहेब येणार आहेत. एक पद, एक पद. एकट्यालाच पद होते 222. हे गांजा फुक्यान नाही लिहिलं, पुराण सांगते. पुराण 222 पद, 33 कोटी देवांचा राजा इंद्र. मग एका मंत्र्याला इतकी किंमत, तर 222 पद ज्याच्याकडे, त्याला किंमत किती असेल कल्पना करा ना. त्या राजाच्यानं कोण येणार नाही? ही सगळी लोक आली. अहो तुमच्यासारखी माणसं आम्हाला 2 घंटे कामाला लावतात. मलाच काय महाराष्ट्रातल्या सगळ्यात महाराजायला मज काय घालतात चुलीत वांग. केवढा विद्वान असू द्या, केवढा बी, त्याला आणतीतच आहे, आणतीतच आणतीतच. तर इंद्रानं लहान लहान महाराज आणले असतील का? पहिले तर बृहस्पती आणले, आणि बृहस्पतीच्या सानिध्यात स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण अशी लोक आली ज्यांच्या जिभा केळीच्या पाना इतक्या पातळ, जिभेचं टोक सुईच्या आणि सारखं टोकतात. अशी पाणिनीची सुक्त म्हणत असताना दगडाचं लोणी तयार व्हावा. हा, त्यानं काही सुक्त म्हणल्याच्या नंतर दिवे लागावा, काही सुक्त म्हणल्याच्या नंतर चैत्रात पाऊस पडावा, त्यांनी सुक्त म्हणल्याच्या नंतर वाहत्या नदीला बांध घालावा. अशी विद्वान लोक आहेत तिथं. 124 यज्ञ केले. तो संती केला ऋणी सांगतोय. 124 यज्ञ. हस्ती शुंडा दंडेन ग्रतेशु नैवम गांजा फुक्यम लिखितम. हत्तीच्या सोंडे सारख्या तुपाच्या धारा कायम स्वरूपी यज्ञात वारकरी बुवा, कायम स्वरूपी. पण एकही अमृत शुद्ध झालं नाही, एकही अमृत. गेल्या वर्षी पण होते तुम्ही, गेल्या वर्षी अंकुश महाराज गेल्या वर्षी होते. साधा दुर्गंधीचा वास सुद्धा गेला नाही त्या अमृताचा. 123 यज्ञ. 24वा यज्ञ करण्यासाठी जयंतीचं लग्न करावं लागलं. तो यज्ञ मुलगी असल्याशिवाय करता येत नाही. असे काही ठराविक यज्ञ, त्याच्यासाठी मुलगीच लागती. 19 राजाला मुली नव्हत्या, त्यानं दुसऱ्याच्या घेतल्या. त्याच्यात एक दशरथ राजा आहे. त्यानं शांता नावाची मुलगी, विटेवरच्या मालकाचे पिता आहेत राजा दशरथ, त्यांनी शांता नावाची मुलगी मानस कन्या म्हणून घेतली. आपण त्याला ओटी पद्धत म्हणतो, आपण त्याला दत्तक पद्धत म्हणतो. शास्त्रशुद्ध पद्धत मानस कन्या म्हणून स्वीकारली. आणि मग यज्ञ असे 124 यज्ञ केले, पण अमृत शुद्धच झालं नाही. शेवटी इंद्राला, ज्याला 222 पद येतं, 222 कायमचं पद,
हे तरी ह्या 5 वर्षी असतंय, पुढच्या 5 वर्षी निघाले दिंड्याने. ते राहतील जातील, ते हातचे आहेत का? कवा खुर्च्याचे पाय मोडतील, काय मिळत लागत नाही. कारण तुमच्या हातात आहेत ना त्या खुर्च्या द्याच्या. 222 पद ज्याच्या ताब्यात आहेत, बेछेने कानावर वार्ता आली, आम्र शुद्ध करण्याची ताकद. जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथेच मंगळवेढा नावाचं गाव बाजूला आहे, तिथे चोखोबा नावाचे संत आहेत आणि त्यांच्याकडे आम्र शुद्ध होईल. कर्ज सांगतोय, कर्ज तो संती केला ऋणी. 2दा प्रमाण म्हणायचं, 2दा. आणि मग इंद्र पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्याच्या नंतर मंगळवेढा विचारला, अमका अमका ठिकाणी आहे, जा म्हणे. माणसाच्या रूपात आलेला इंद्र. पंढरपुरातल्या मालकाला कळालंय आज कोण आलंय आपल्या गावात. आणि मंगळवेढ्याला गेल्याच्या नंतर मग तिथे विचारलं, चोखोबा कुठे आहेत? ते कर्नाटकमध्ये. कारण चोखोबारायाच्या वडिलांना श्रीमंत माणसं कामं सांगायचे. जम्बूद्वीपातली पंढरपूर परिसरातली एक मुलगी कर्नाटकमध्ये दिलती आणि तिचा बाप श्रीमंत होता आणि तिच्या बापानं रानोबा नावाच्या वारकऱ्याला सांगितलं. रानोबा म्हणजे चोखोबारायांचे वडील. सांगितलं, जाई अमकी वस्तू तिथं नेऊन द्या. ते थकले होते, निघाले. चोखोबारायांनी विचारलं, बाबा कुठे निघालात? काही नाही, अमक्या अमक्या व्यक्तीची वस्तू आहे, कर्नाटकमध्ये गाव आहे, तिथं नेऊन द्यायचे. मी नेतो बाबा. याला म्हणायचं मुलगा. बापाचं वजन भार हलका करतो असा मुलगा ज्याला झालाय त्यानं म्हणायचं मला मुलगा झाला. बुटा हरपून येणारे जर पोरं झाले असतील तर त्यानं म्हणायचं मी दगडच जन्माला घातले. विठाला निघाली चोखोबाराय कर्नाटकला. इंद्र कर्नाटकमध्ये. आणि कर्नाटकमध्ये ज्या वेळेला इंद्र जातात त्यावेळेला चोखोबाराय हे आहेत कळतात. आपण चोखोबा जी जी शब्द चोखोबारायकडे जी शब्द होता, जी 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 मी चोखोबा आहे. वा. आपण मंगळवेढ्यातले रहिवासी जी. भगवान पांडुरंगाचे उपासक जी. चंद्रभागेत स्नान करता जी. इंद्र म्हणला लवचिक लय वारकरी. लवचिक वारकरी. वारकऱ्याकडे लवचिकपणा असावा. जे वाखत नाही का असं समजायचं हाल्या आपल्यात आलाय. विठाला विठाला विठाला. कारण आपल्याकडं पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका. नम्र झाला भूतातेने कोंडिले अनंता. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. हे आपल्या संप्रदायाची ब्रीदावळी आहे. आचारसंहिता आपल्या संप्रदायाची. एकमेकाने एकमेकाच्या पुढे वाकणं, नमस्कार करणे, जीवानं जीवा पुढे वाकणे हा संप्रदाय. विठाला विठाला. खरं तर तिथून चाल म्हणल्यावर चाल म्हणणाऱ्यांना हे आला तरी महाराजांना फुगायचं नाही. पण वयस्कर माने महाराज आले इथपर्यंत. मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे. हे त्यांचा नम्र भाव. म्हणतात तर चाल जर जागेवर म्हणली असेल ना तर संस्थेचा नियम आहे, इकडे तिथूनच नमस्कार करायचं, ही परंपरा आहे. नाही आले तरी चालते. पण एखाद्यातला नम्रपणा असतो, सात्विकपणा असतो, येतात माणसं. चोखोबारायजी म्हणत होते काय काम आहे? मी अमृताची कलश आणली, ती शुद्ध करा. चोखोबारायाने सांगितलं मंगळवेढ्याला या. मंगळवेढ्याला या. चोखोबारायचं भजन करायचं निवासस्थान होतं एक चंद्रभागेच्या तीरावर लिंबाचं झाड, तिथं भजन करायचे. ते या तुम्ही या पंढरपूरला या, मग तिथं करू आपण. पुन्हा चोखोबारायची म्हणे एका महात्म्याच्या मुखारविंदातून वाक्य ऐकील तर मी एकदा. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांचा निर्वाळा ऐकिला. म्हणे एकदा चोखोबाराय हरिद्वारला सापडले. तिथं गेले. आता कसे गेले असतील, काय गेले असतील, मी थोडासा पुसटचा पुरावा. आता मला शोध घ्यावं माणसानं. गरज आहे, गरजची कसं कृती असली पाहिजे. म्हणे कसे गेले असतील देव जाणे बाबा. त्यावेळेला वाहनाची सोय नाही, काही सोय नाही, काय नाही. कसे गेले असतील. त्या वस्त्याला जात होते. अलीकडच रस्त्यात इंद्राने अडवलं. म्हणे हे अमृत शुद्ध करा. नाही म्हणे पंढरपूरला या. इंद्र एके दिवशी पंढरपूरला आले आणि चोखोबाराय सापडले. तो दिवस होता एकादशीचा. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती एकादश सोमवारची आहे.
आणि त्या एकादशीच्या दिवशी ही स्वर्गातली विमानं पंढरपूरला उतरली. त्या विमानामध्ये इंद्र स्वतः पकवात घेऊन आलता, मृदंग घेऊन. इंद्र हे मृदंग नावाचं वाद्य भगवान शिवशंकरांनी आरक्षित केले. वारकरी संप्रदायामध्ये मृदंग पाहिजे, पकवात पाहिजे, हे शिवशंकरांचं अधिष्ठान आहे, त्यांचं मन आहे, त्यांचं मनोगत आहे, त्यांची इच्छा आहे, त्यांची आवड आहे. त्यांनी आरक्षित केलेलं वाद्य पकवाज हे कीर्तनातलं शंकरांचं वाद्य आहे, भगवान शिवजीचं वाद्य आहे. वाजवायला इंद्राकडे देऊन टाकलं. इंद्र पकवाजाव, नारद तुंबर सांब म्हणजे भगवान शिवशंकर हे भजन म्हणायचे. त्या एकादशीचा जागर चोखोबरायच्या घरी झाला. सकाळी द्वादशीचं जेवण विटेवरचे मालक वाढू लागले, विटेवरची मालकीन वाढू लागली. सगळ्या वारकऱ्यांची जेवणं झाली. चोखोबराय जेवायची राहिली, त्यांच्या धर्मपत्नी जेवायच्या राहिला, त्यांचा कर्मबेळा नावाचा मुलगा जेवायचा. हे सांगायचं नव्हतं पण आठवलं म्हणून स्मरण झालं म्हणून सांगतोय. तो जेवायचा राहिलाय. आणि जेवायच्या 2 व्यक्ती राहिल्या, तो विटेवरचा मालक आणि विटेवरची मालकीन. चोखोबरायने देवाला हात जोडले, मायबाप जेवा, द्वादश सोडा. बाप हा शब्द चोखोबरायचा आहे. बाप रखुमा आळंदीतल्या मालकांचा, पण बाप शब्द नुसता चोखोबरायचा. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहावा, आणि जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. चोखोबरायने शब्द वापरलेला आहे. मायबाप जेवा. भगवान खाली बसले. लक्ष्मीला सांगितलं, रुक्मिणी आई साहेबाला जागा सोडून बस, मधात एक जागा सोड, पलीकडे बस. बसले जेवायला. इथल्या मालकांचं वाक्य याच्याकरता सांगते चरित्र, पैठणच्या मालकांचं वाक्य. भगवान जेवायला बसल्याच्या नंतर आईसाहेब जेवायचा बसल्या, वाढायचं कोणी? भगवंतानं सांगितलं, चोखा पात्र 4 टाका. मालक 2च पात्र, 4 कशाला? 4 टाक म्हणतो ना चोखा. 4 पात्र टाकली. दोघांच्या मधात 1 पात्र टाकलं, देवाच्या उजवीकून 1 पात्र टाकलं, आईसाहेब डावीकून होत्या त्याच्यामध्ये 1 पात्र टाकलं. 4 पात्र टाकले. पात्रावर सगळं वाहड्या घेतलं. एका पात्रावर भगवान बसले, एका पात्रावर आईसाहेब बसल्या. उजवीकडचं पात्र रिकामं होतं, त्याच्यावर चोखोबरायला बसलं, आणि मधल्या पात्रावर चोखोबरायच्या धर्मपत्नी बसल्या. हे गरज नव्हतं सांगायचं, पण सांगतो. हे काय भंगाऱ्या भुंगाऱ्याच थोडं चरित्र आहे, संतांचं चरित्र आहे. मालकाला आवडतात जे भक्त चरित्रात प्रशंसती, मालकाला आवडते. चोखोबराय बसत नव्हते. विटेवरच्या मालकानं सांगितलं, पुढची एकादशी येईपर्यंत पाणी पिणार नाही. बसावं लागलं चोखोबरायला. मुलगा कर्मवेळा बाजूला होता उभा. माय जेवायला बसली, पोरग लांब उभं. काय वाटत असेल त्या माईला? बाप जेवायला बसला, मुलगा लांब उभा आहे. काय वाटत असेल त्या बापाला? नाही खावं तर मालकाच्या बाजूला बसलो होतो पंढरपुरातल्या. पण पाणी फिरवायच्या अगोदरच मालकही दयाळू आहे. देव चतुर, देव चतुर. कर्ममेळा जी इकडे, कर्ममेळा मांडीवरी. मांडीवर घेतला चोखोबरायचा मुलगा. तिथे इंद्रादी देव पाहत होते, आणि पाहाला पैठणचे मालक तिथे उभे होते. म्हणून त्यांचं वाक्य, एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, जे पंढरीनाथ त्याचे. इंद्र रडत होता, रडत होता इंद्र. विटेवरच्या मालकाच्या गळ्याला इंद्र पडला, काशीतल्या मालकाच्या गळ्याला इंद्र पडला, ब्रह्मदेवाच्या गळ्याला इंद्र पडला. रडू लागला उसापुसी. विटेवरच्या मालकाला विचारलं, इंद्रा का रडता? प्रभू, मी किती सभा घेतल्या तुमच्या, किती मीटिंग लावल्या तुमच्या प्रभू, किती वेळेला मी अमरपुरीत बोलवलं तुम्हाला. मी मोठ्या मोठ्यांचं ऐकून 124 यज्ञ केले प्रभू. विष्णू याग केला, रुद्र याग केला. यत् ब्रह्मा यत् प्रसिद्ध स्वाहा, यत् सावित्रियम यत् प्रसिद्ध स्वाहा, यत् गिरिजा पतये स्वाहा, यत् रमा पतये स्वाहा. किती यज्ञ केले प्रभू तुमच्यासाठी मालक, किती यज्ञ केले.
किती बरे आमंत्रित केलं तुम्हाला, किती सभा घेतल्या, तुम्ही अमृत नाही शुद्ध केलं. विटेवरच्या मालकाने मान खाली घातली, सांगितलं इंद्रा हे अमृत शुद्ध करण्याची ताकद या संतात आहे. 2-2 हातानं बोंबलत होते स्वर्गातले लोक, 2-2 हातानं बोंबलत होते. मरत बी नव्हते ना, पुण्य संपल्यावर शिवाय खाली येता येत नाही. जेव्हा पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे सोयाबीन कापायला. तुका म्हणे पुण्य संपलं की खाली यावं लागतंय, मरतही नाहीत ना. आणि खाला काही नाही, बेजार आहेत, बेजार बेजार. ह्या 3 देवावर महाराज नुसतं कर्ज नव्हतं, 33 कोटी सुरवरावर कर्ज. एकट्या चोख भरायचं, एकट्या भाकरीच भेटत. अमरा ही जीवविती, स्वर्गातल्या अमर लोकांना जीव घालण्याची ताकद एकट्या चोख भराय. 18 संतांपैकी एकाची ताकद सांगतोय, फक्त एकट्याची ताकद सांगतोय. मग 33 कोटी देवावर ज्यांचं कर्ज आहे, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात कर्ज देवांच्या डोक्यावर आहे, तो संती केला ऋणी. इतकंच कर्ज नाही बापू, जर या संतांची कृपा त्याच्यावर झाली नसती तर तो आपल्याला ठावच नसता झाला. आमोचिया भावे तुझा देवपण हे का विसरून राहिलासी. विशिष्ट प्रकारची खोल पांघरून बसलेला ब्रह्मांडाचा नायक वैकुंठात ठाव केला असेल तर तो संतांनी. कुळीची हे केली ठावी. अहो जगाच्या मालकाचे प्रचार प्रमुख येते, प्रचार प्रमुख आहेत. आमदार, खासदार, मंत्री हे मोठा लोक उभे राहतात ना, तेव्हा यांचा प्रचार करायला यांचे कार्यकर्ते असतात. हे याच्यामुळं निवडून येत नसते, त्याच्यासाठी त्याचे कार्यकर्ते जीवाचं रान करतात, आटापिटा करतात. हो, म्हणून ते पदावर जातात. तसे विटेवरच्या मालकाचे, काशीतल्या मालकाचे, सत्य लोकाच्या मालकाचे प्रचार प्रमुख संत आहेत. यांच्यामुळे आपल्याला जगाचा बाप पाहायला भेटला. आणि याला रूपा बळे मुंबईला राहिला आमचं एक पाहुणं, इथं शिकलं मामाची. इथं गावाकडे आल्या आई म्हणली बापू जेवारी संपली रे, डांब्यातले कापायला आलेले कंस जरशेक डालभर खुडून आण, आपलं दळण करायचे. येड्यान कंस खोडेन तसेच गिरणीत नेले. गिरणीवाल्यानं जात टाकवायच्या हातोड्यानंच हाणला. सुंबळ्या आहेस का काय रे म्हणे तू, उचल्या हे उचल. जेवारीचं दळण करण्यासाठी खळं करावं लागते. तसं संतांनी एक विशिष्ट प्रकारचं गोडसं खळं आणि मग नावारूपाला आणलाय. त्याचं नाव विश्वात हरिनामे धवळीने जग विश्व धवळून काढलंय. त्याच्या नावाचा प्रचार केलाय, हे सुद्धा कर्ज त्याच्या डोक्यावर आहे. मग असे ज्या वेळेला कर्ज असतात का, त्यावेळेला ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे त्याला मान खाली घालावं लागते. एक मुद्दा सांगतो व्यवहारातला आणि मग सांगतो मनोनी नाचे मागे मागे. वेळेत एक शकंभर सुद्धा तुम्हाला 12च्या पुढे त्रास देणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सुंदर साज कोजागृतीचा प्रसाद आहे दुधाचा. आज दूध आठवत असतात. आजचं कीर्तन संपल्याच्या नंतर जो जागर सुरू होतो का, तो जागर काकडा सुरू व्हायच्या वेळेला संपवायचा आणि मग काकडा सुरू झाल्यावर हा जागर संपला पाहिजे. कोजागृती. आज कोण कोण जागा आहे, हो कोण कोण आज गोदावरी पांघरून झोपलाय. तुमच्याकडे गोदड म्हणत असते नाही का? नाही, आमच्याकडे विशिष्ट नाव ठेवलं गोदाड्याला, गोदावरी. हो, ते गोदड जरा वेगळंच वाटत ना, कसं काय. हा, नाही तर फारच काय झालं तो वाकळ म्हणत जा, संतांचा शब्द आहे. गोदडी पण आहे शब्द. माझी गोदडी, गोदडी गोदड वेगळंच वाटतंय का नाही. कोण कोण झोपलाय, कोण कोण मोबाईल हिचकायलाय, त्याची कशी वाट लावायची ते पंढरपुरातला आज ठरितोय, आज काशीतला ठरितोय. आज हरिनामात जागरण करायचंय. आज चंद्रामृत तृप्ती पारणे चकोरा ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. आजच्या दिवशी चंद्रामृत या दुधात उतरत असते आणि ते प्रसादाच्या रूपाने आपल्याला प्राप्त होत असते. आपल्या संस्कृतीच्या पाठीमाग फार मोठं नाविन्य आहे. आपल्या सणाला प्रत्येक नैवेद्य वेगळे असतात.
पंचमीला कानवाट्या करत असतात, त्या उकडत असतात. आता पैशाचा जोर झाला म्हणून तळायलेत. हो, नाही तर पहिल्या 40-50 वर्षापूर्वी तयावर भाजीतच नव्हते. पंचमीच्या दिवशी उकळलेली पदार्थ करायची, उकळलेली. त्याचं फार मोठा सिद्धांत आहे, फार मोठं कारण आहे. जुनं इचकी जाणं. आपलं काम कसं झालंय, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला आपलं आवडत ना. मी कालच्याच कीर्तनात बोलून गेलो, 80 एकर जमीन एका बाईला आणि जोगवा मागू लागली. गोदावरीच्या कडीला 80 एकर जमीन, गोदा काठेला 80 एकर जमीन जोगवा मागू लागली. तर मला ती ओळखीची बाई होती. कधी मध्ये तिच्या रानात आम्ही रोजदाऱ्या केलेल्या होत्या, आवता हाणलेले, काय कामं केलेले. तर मी आणलं, बाई 80 एकर जमीन जोगा कस काय मागायला? काय नाही, आमच्या मालकानं दुसऱ्याच पेरलं आणि घरचं पेरूस तर वलवाळली. असा भंगिऱ्या मालक न तिचा. म्हणून 80 एकर जमीन त्या भंगिऱ्याच्या बायकोला जोगवा मागायची वेळ आली की दुसऱ्याचं इचकिल्या अशी वेळ येत असती. त्याच्यामुळे आपलं इचकीचा आपलं. विठाला विठाला यायला दुसरे हॉलिंटाईन डे तर एमबी हनमटाईन डे. हो, खाली बसायची जागा असा यम हानील, इंच भर ठेवणार नाही लाल करायची. आपलं ध्यानात ठेवलं पाहिजे. विठाला विठाला लेकर कसे बसलेत, वानराचा दुसरा अवतार कसे बसलेत बघा ना. हा, वरून करू नका तितकं तरी ध्यान ठेवा. विठाला विठाला विठाला. असं बसन मुसलमानाचं पोरग मस्जिदीत. धर्मावर बोलत असताना आपली लोक माईकवर इतक्या तास अडतेत की जसा धर्मच याच्या तोंडातून पडलाय. आणि धर्म चुकवला आणि धर्म बुडवायला बसलेले आपल्याच अवलादी आहेत. विठाला विठाला विठाला. शिस्त पाय धुतल्याशिवाय मस्जिदीत प्रवेश नाही. आपण काय मध्ये गेलो नाहीत, पण मस्जिदीच्या बाहेरच तुट्या लावलेल्या असतात. हातपाय धुवून प्रवेश त्यांच्या धर्म मंदिरात. आपले कोणीकडे बुटाडे घालून, कोणीकडे काय काय, ते त्याचा दोष नाही. दोष तो त्याचा नव्हे वाया चाळा. माये बापे वेळा न साधी येली. विठाला विठाला विठाला. म्हणून ही कोजागृती पौर्णिमेच्या दिवशी चांदण्यांना चंद्रामृत हे पौर्णिमेच्या दिवशी मिळते. चंद्रामृत तृप्ती पारणेच खोरा, ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. 14 भुंग्याच्या जाती, त्याच्यातल्या 2च भुंग्याच्या जाती मकरंद खात्यात. आणि आपल्याकडे जे भुंगे आहेत का ते गोळे करतात. आपल्याकडचे भुंगे गोळे करतात. ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना नाही कळणार, जुन्या लोकांना माहिती आहे गोळे करणार भुंगे कोणते. विठाला विठाला विठाला. असू दे, आपले सण लक्षात ठेवा, आपले उत्सव लक्षात ठेवा, आपल्या परंपरा लक्षात ठेवा. जुन्या लोकांनी ह्या परंपरा टिकवीत आणल्यात, त्या परंपरावर प्रेम करा. विटेवरचा मालक आपल्याला, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तो आपली चिंता करेल. काय सांगत होतो, कर्ज डोक्यावर असलं की मान खाली घालावं लागते बरं का. सोपा व्यवहार आहे. इथं बसलेल्या कोणत्या बी एखाद्या माणसाचे माझ्याकडे जर 50 रुपये आहेत तर एवढ्या लोकांत बघायला काय हरकत नाही. पण तो जर मला रोडवर एकटा भेटला ना तर मोबाईलचं काहीतरी निमित्त करून बाळू असा चलत चलत जाणार पुढे. कारण त्याचे पैसे 50 आहेत ना आपल्याकडं, डोळ्यात डोळे घालून पाहायची ताकदच नाही महाराज. हे कर्जाचं लय कुधांड असते. देवाच्या डोक्यावरचं कर्ज सांगतोय. हे बारकं कर्ज किती बेकार बेजार करतं पहा. आंबे इकायला आले गावात, खेडगाव आंबे इकायला आले. ते आंब्याची आवाज आल्याबरोबर मुलं आईला म्हणायचे आई आंबा, बाबाला म्हणायचे बाबा आंबा. 15 दिवस सीजन निघून गेला, साधी कैरी सुद्धा मायबापांनी दिली नाही. परिस्थिती नव्हती हो, नव्हती परिस्थिती. पण एके दिवशी आंब्याची डाल दारातून चालली. 2 वेळेला आंब्याची डाल दारातून चालली. एक बाई आंबे विकत होती. आंबे घे आंबे, आंबे घे आंबे, आंबे विकायची. पूर्वीच्या काळात नगावर आंबे असायचे, सायखडीचं माप असायचं. आता किलोवर आले. 21 प्रकारचे माप आहेत. मेय, सांख्य, तुल्यम, झाले 3. बाकीचे घरी गेल्यावर पाठ करा कोणते कोणते माप. 21 प्रकारचे माप.
पुराण सांगते, वाचत जा आपलं. भंगीराईने लिहिलेली पुस्तकं वाचितात, डोकं जळून जाईल. आपलं वाची जा कधी पण आपलं. आता आले लोक जुन्या. मागच्या त्या 2-3 वर्षात एक आजार आलता का, त्या आजारानं माणसं नीट तासाव आणलेत. नीट तासाव आणले, नीट तासाव. हो, या 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 काय नाही, लगेच स्मशान वैराग्य असते यायचं, पुन्हा पहिल्या जागेवर येतात. ते संस्कृती शिकविण्यासाठी कालचा आजार होता, स्वच्छतेसाठी कालचा आजार होता, हातपाय धुवून जेवायला बसावा म्हणून कालचा आजार पाठील तर देवानं. असाच रोडच्या कडीला कुठेही बसतो आणि तसाच वडापावच्या गाड्यावर जातो. अरे उसातले डुकर बरे येतं, ते निदान मालक झोपल्यावर तरी उस खातेत. मालक झोपल्यावर ते ऊस तोडीत, ते डुकर बरे आपल्यापेक्षा. किती चांगलं वागायला पाहिजे आपण. हसो. आंब्याची डाल दारातून 2-3 बाऱ्या गेली. 15 दिवस निघून गेले. ते मुलीनं पाहिलं आई बापाकडं. त्यांना माहीत होतं घेत नाहीत. वडील गडबडीत घरी आले आणि पत्नीला विचारलं, लक्ष्मी लक्ष्मी. वजनात बोलत होते बरे माणसं, वजनात बोलत होते. पूर्वीच्या काळातला सासरा सुनबाईला सुनबाई म्हणायचा. सुनबाई हा शब्द होता, वजनदार शब्द होता, वजनदार शब्द होता. सुन सासूला म्हणायची आत्या. आता सुन सासूला म्हणती आई. आणि वागणूक भिकारनीची द्यायली. तुझ्या झोपीत भिताड अंगाव पडन, झोपीत तुझी घरात माती करावं लागन, माळोत फोकावं लागन तू. म्हणजे मोठाडपणानं आई म्हणायचं आणि वागणूक तिला भिकारनीची द्यायची. एक सुन सासूला आई म्हणत होती. मला चहा केला, म्हणलं आता आमच्या आई घेतच नाही. आता मी चहा पेताना ती हटावून जीभ फिरू लागली. याचा अर्थ तिला चहा प्यावा वाटू लागला. पण ही चंडाळीन देईच ना. ही म्हणली आमच्या आईला एकदाच चहा लागतो. हो, सकाळच्यालाच मसड मेली पहाट. मी म्हणलं देवा, ही म्हातारी जर खरंच एकदा चहा पित असेल तर ही म्हातारी हे म्हशीनं 3 वर्ष एकसारखं दूध देऊ दे. आणि ही जर सून मुद्दाम सासूला चहा देत नसेल तर म्हशीला म्हण माय तूच मुक्त होय, तुला पुढचा जन्म घोड्याचा भेटेल, पण ह्या पापिनीच्या दारात तू राहू नको. हो, असं होतं बरं का. मायबापाची संपत्ती घेऊन गव्हाच्या चपात्या आपण खायचं आणि त्याला भाकरी नाही द्यायच्या. बरोबर जवळचे गाव खर्चे राहणं ऐकणारेच पोरं देव पोटाला देत. तुम्ही मायबापाची प्रॉपर्टी हिसकून घेता आणि त्याला देत नाहीत ना, मग बरोबर त्याला ऋण वगैरे 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 ते असे नाना प्रकारचे. आता बैल 2 आणि जमीन 300 एकर कशी वाहन होईल मला. 2 घंट्यात बोलायचं, जितकं येईल तितकं घ्या, पण उभाट्या पाळी हाणतो, गवत ठोत नाही. विठाला विठाला. घरी आले आणि पत्नीला विचारलं, लक्ष्मी जी. ती सुद्धा नवऱ्याला जी म्हणत होती, जी म्हणत होती. इथं बसलेल्या सगळ्या बायकांना जिच्या कपाळावर कुंकू आहे तिला विनंती करतो, तिच्या चपला सगट पाया पडतो, नवऱ्याला मालक म्हणी जा. धनी नका म्हणू, तुमच्या जिबीला जरा वेल्डिंग झालेली, वाकायची नाही. धनी नका म्हण जाऊ, पण मालक म्हणी जाणं, मालक म्हणी जाणं. हा, गुरख्यावानी बोलतात. राम आहे का काय रे. पप्याचा बाप मंदिराकडे गेला, स्वयंपाक झाला, त्याला म्हणा गिळायला ये. पुढच्या जन्मात तुला पालीच्या जन्माला घालणार मालक. पालीच्या. जीभ लांबी जाईन किडेवढी जाय, जीभ लांबी जाईन किडेवढी जाय. हो, कशाला कीर्तन ऐकायचे. 100-200 महाराज शिजून खाल्ले तरी उलगून येतो का तुम्हाला. पहिली गोळी मला घाला. संसारात चांगलं वागणं त्याचं नाव कीर्तन आहे. लय टोकायला जाता येते. विधीनं केलं पाहिजे सगळं. विधीने सेवन विषय त्यागाते समान. चौकटीत काम केल्या, चौकटीत वागल्या, काय हिंमत आहे कोणाची. काय कोणाची मायवेली. का दक्षिणाधिपतयम यज्जायते मम आकृत्याम दृश्याय जायते न सकलम वैष्णवम हिताय चंपदराविंदा. काय यमाची मायवेली, त्याला सुद्धा पायात पडावं लागतंय. विधीत पाहिजे. पैठणच्या मालकाने कोई खर्च केली. नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी. मी अगोदर बोललेलं सवे यम पायवंदी. यम सुद्धा पाय धरतो. काय त्याची मायवेली.
निष्ठेनं वागणाऱ्या लोकांनी जगात आळ काय आम्ही मात्र चांगलं वागायचं. जी बाई नवऱ्याला देव समजिती का त्या बाईनं भारतातल्या कोण्यात महाराजाच्या पाया नाही पडत तरी चलत आहे. महाराजाला काजू टाकून दूध देतील, नवऱ्याला नीट बोलत नाही अशी बाई ज्या गाव भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. कमीच आहे इथं कमीच आहे नाही पण त्याला काय मालकाची कृपा आहे, गोदा काठ आहे, काहीच ताण नाही. तेव्हा एक सांगू का, मुलायला सांगतो तरुणायला, जो महाराज मायबापाला नीट बोलतो त्याच्याच तुम्ही पण पाया पाडायचं. तुम्हाला कळालं गिरगावकराचे वडील 90ला गेलेत, आई जिवंत आहे. आईला जर गिरगावकर नीट बोलत नसेल आणि तुम्ही मला इथं बोलून जर पाकिट देत असाल तर या तिघायला तर नरकायला जावाच लागल. लय नका हसू, दुसऱ्याचं पेटल्यावर लय खसखस पिकती. तुम्हाला पण 4 नरक येतं. विठाला विठाला परवाला प्रमाण म्हणलं होतं बापू तुम्ही, नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. देऊतले मालक पाया पडते तो मायबापाची सेवा करणाऱ्याला. राहिलं बाकीच्या यायचं काय, आमच्या 3 लोकांना मायबापाला मानायचं, पक्वाद्या, गायक आणि कीर्तनकार. ह्या 3 लोकांना मायबापाचा आदर करायचा. विठाला विठाला आदर करतील लोक आमचा, खूप खूप खूप. त्या आदराला सीमा नाही सज्जनानं. एवढा आदर सीमा नाही त्या आदराला. बायकोला विचारलं काही पैसे आहेत का, इथपर्यंत आलतो ना, रून सांगते रून रून रून, काही पैसे आहेत का आपल्याकडे. आता तुम्हाला ऐकू जाण्यासाठी मी मोठ्यानं बोलायलो. लक्ष्मी जी थोडीशी चिल्लर सापडल, 5-50 रुपये आहेत का, 100 रुपये होते ते जवळचे देऊन टाकले नवऱ्याकडे. पुन्हा पाहिजे ग, शेजारणीला विनंती केली, 5-50 उसने आणले, नवऱ्याकडे 100 रुपये देऊन टाकले. आणि 15 दिवसापासून लेकराला 1 आंबा न घेणाऱ्या बापानं 2 किलो रसाचे आंबे विकत घेतले. बायकोला सांगितलं रस कर, नाही कुरड्या नाही पापड्या भेटल्या, नाही भजी भेटली तर रस पोळी कर, रस चपाती कर. केला स्वयंपाक. गावात एक पाहुणा आलता, त्या पाहुण्याला सांगितलं तुमचं काय असेल ते काम करा पण जेवायला आमच्याकडे या. आणि त्याला रस पोळी जेव घातली. पाहुणा निघून गेला. लेकरं संध्याकाळी आनंदानं झोपले. आज रसपोळी खाल्ली, रसपोळी खाल्ली, रसपोळी खाल्ली, सगळ्यांनी खाल्ली. दिव्याच्या प्रकाशात बाईच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आणि नवऱ्याला विचारलं, मालक गेल्या 15 दिवसापासून माझ्याकडे एवढी चिल्लर होती, 1-2 आंबे आले असते पण मी पण नाही खर्च केले. तुमच्याकडे तर नव्हते, जेवढं असेल तेवढं तुम्ही घरात ठेवता गाडग्यात, तुमच्याकडे काय दिवसभर कामाला निघून जाता. पण मालक हा 100-200 रुपये खर्च कशा करता केला. भिंतीच्या आश्रय घेऊन बसलेला नवरा टप 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 बायकोने विचारल्यावर डोळ्यातलं पाणी खाली पडत होतं. मालक माफ करा, मी केलेल्या प्रश्नामुळे जर तुम्हाला रडू येत असेल तर माझा प्रश्न वापस नाही. लक्ष्मी गेल्या 15 दिवसापासून लेकरांना साधी कैरी सुद्धा देऊ शकलो नाही, पण आज 200 रुपयाचा खर्च केलाय. याचं कारण आहे आपल्या पोरीच्या लग्नाला त्यांनी 20,000 रुपये उसने दिलते आणि अजून त्यांचे फिटले नाहीत. याच्याकरता गावात आल्यावर आदर करावा लागला. गावात आलं, याला ऋण म्हणतात, ऋण ऋण म्हणतात, ऋण. उसने का असं पण ते ऋण आहे, फिटले नाही. व्यवहारातला दृष्टांत सांगतोय, इतकी नम्रता. असं ऋण जगाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. तो संती केला ऋणी. कितीतरी पुरावे मांडता येतील तुमच्या पुढे, कितीतरी. मी त्या दिवशी एक कडेठाणला पुरावा सांगितला होता. काही अशी कामं येतं की ती कामं केल्यावर देवाच्या डोक्यावर कर्ज होते. देवाच्या डोक्यावर. एखाद्या तरुणानं एखाद्या मुलीला जर तो तरुण त्रास देत असेल आणि दुसऱ्या तरुणानं जर त्याला ताडून त्या मुलीला संरक्षण केलं असेल तर 1,00,000 सत्य केल्याचं पुण्य त्या तरुणाला प्राप्त होते. 1,00,000 सत्य.
तिच्या आबरूवर आलेलं संकट ज्या तरुणानं जर झेललं असेल तर 1,00,000 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. पुरावा सांगतो तुम्हाला, पुरावा कधीच मंच बळीणार नाही. आधाराच्या व्यतिरिक्त बोलणं. कीर्तनकारात संप्रदायातल्या वक्त्यानं गाईचं मांस खाल्ले. आधार त्रेतायुगात एक श्रीमंत माणूस एका पवित्र स्त्रीचं हरण करू लागला. पवित्र स्त्रीचं पुरावा पुढचा देणार आहे, पण ओझरता एक बारीकसा देऊन टाकतो. एक श्रीमंत व्यक्ती ज्याचं गाव सोन्याचं आहे, ज्याच्या गावाचं एक भितार 269 किलोमीटर लांबीचं आहे, ते सगळं सोन्याचं आहे. बाकीचं काय मोजायला मी काय तिथला सरपंच थोडाच होतो का, सोसायटीचा मेंबर थोडाच होतो का, त्या पंचायत समितीचा अध्यक्ष तिथला थोडाच होतो का, जिल्हा परिषदचा सदस्य थोडाच होतो का, त्या भागात तिथला काय आमदार थोडाच होतो रावणाच्या नगरीतला मी. एवढ्या श्रीमंत बुद्धिवादी माणसानं, रावण फार बुद्धिवादी होता, पण वारकरी संप्रदायाला न सहन होणारं काम एक चुकीचं केलं. सीताई साहेबाचं हरण केलं महाराज. आणि जगाच्या मालकिनीचं हरण रावण. एकच गोष्ट रावणाची चुकली, रावण भगव्या कपड्यावर हरण करीत होता. विवेक संपन्न एक पाखरू होतं, त्या पाखराचं नाव होतं जटायू. मला वाटतं हा जटायू कोण होता याचा सुद्धा पुरावा पैठणच्या मालकानंच दिलाय. हो भावा. मिगा कश्यपाचा नातू मिरे मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातो मिरे कश्यपाचा नातू. महर्षी कश्यपांचा नातू येतो. जटायू त्याचं नाव आहे. अरुण आणि गरुड या दोघांपैकी एकाचा पुत्र आहे अरुणाचा. विवेक संपन्न पाखरू. रावणाला ताडण केली. जाऊ द्या, रावण जितका विद्वान होता तितकाच काही पटीनं त्याच्यात कपट सुद्धा होतं. आणि मग त्याचे पंख तुटले गेले आणि तो खाली पडला. महाराज विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आबरूवरचं संकट दूर केलं. इतक्या पुण्याईनं पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर कर्ज झालं. तो संती केला ऋणी. त्या दिवसाचा पुरावा नव्हता सांगायचा, आठवलं म्हणून सांगतो, पुढे जाणार आहे. तर या कर्जामुळं हा जटायूचा पूर्ण अंत्यविधी जगाच्या मालकानं केला. पूर्ण जगाच्या मालकानं केला. जगाच्या मालकानं केला. मला सांगा, एखाद्या माणसाला जर कोणीच नसेल तर त्याचं गाडगं कोणी धरायचं? धरत नाहीत माणसं, धरत नाही. गावातली लोक उचलताना पेटून देते. जय देव, तुम्हाला तर गोदावरी जवळच आहे, तिथंच पेटीनं आणि तिथंच ढकलणं करीत नाही. दुसऱ्यासाठी गाडगं धरीन कोणी? 3 दिवसाचा तर्पणविधी केला जटायूसाठी. स्वतः भडाग्नी दिला. भडाग्नी नावाचा एक अग्नी. मशानी नेऊनी भडाग्नी देऊन येती परतोनी माघारे. मालकांचा पुरावा आहे. नैवम गिरगावकर लिखितम. 3 दिवसाचा तर्पणविधी स्वतः मनोनी नाचे मागे मागे. पण पुढे सांगतोय चला. महाराज स्वर्गातलं अमृत शुद्ध केल्याची ताकद रामकृष्ण नामाच्या बळावर. हे कर्ज चोखो भरायचं विश्वाच्या मालकाच्या डोक्यावर होतं. याच्याकरता कसा नाचलाय पुढे ऐका. विठाला विठाला भिकारी जरी आला तर पैठणला नाथ बाबाच्या वाड्यात सोन्याच्या ताटात जेवत होता. भिकारी भिकारी जरी आला तर नाव न सांगता राहिलेला जगाचा पाप. पाणी भरता भरता घाम आला की सोहळ्यात केलेल्या स्वयंपाकातला भात, तूप आणि दूध आईसाहेब मालक पूजा करीत असताना श्रीखंड्याला खाऊ घालीत होत्या. हा भाव, हे लौकिक, हा परमार्थ, हे गोडवा, हे भक्तीचं रहस्य विटेवरच्या मालकाला असं फार सहन होत नव्हता. म्हणून दत्त चोपदारी करीत असे. 36 वर्ष दार सांभाळलं. लुगडी धुतली, पितांबर धुतली, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, वस्त्रे धुतारी हे काम केलं. नाचणं 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 नाचणं. ऐका पुढे. ज्या चोखोबराच्या कृपेने स्वर्गातली अमर जेवतात त्यांच्यावरच एवढं भयानक आलेलं प्रचंड ते संकट चोखोबरायांनी दूर करावा. हे सगळ्या देवावर कर्ज आहे, सगळ्या देवावर. बरं, अमृत शुद्ध केलंय. आल्याची कतर, कोल्याची शेपूट कातर असे काही मंत्र म्हणून केले का?
एखादा गंडा बांधलाय का, दोरी बांधली का, अंगारा लावलाय का, हा मसुबाला हाल्या कापला का, पिराला बोकड्या कापला का, मरी आईला कोंबडं कापलं का? नाही नाही, फक्त रामकृष्ण नामाच्या ताकदीवर. कारण हे 18 लोक ह्या बेंदाड्या देवाला विचारितच नव्हते. शेंदारी हेंदारी दैवात कोणाची मुठी मुठे ठेवते, आपल्या पोटाची रडते, मागतीच ते अवदान. शेंदारी हेंदारी दैवात कोणाची मुठी मुठे ठेवते, आपल्या पोटाची रडते, मागतीच ते अवदान. हे भंगाऱ्या देवाय पुढे वाकायचं नाही. हा भंगाऱ्या शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केली. मला सांगा कोपऱ्यातले महाराज जे देव पोटासाठी भीक मागायले ते आपलं काय भलं करते? काय भलं करते मला सांगा ना. समर्थ देवाच्या पाया पडा, समर्थ जगदंबेच्या पाया पडा. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, तुकोबा आहे, नाथ बाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सकुबाई हे समर्थ देवाचे उपासक आहेत. एक जणाची तर वाघिणी एली होती, वाघिणी एली. ती येलेली वाघिणी जंगलात गेली आणि तिनं पुन्हा 5-6 वाघिणी आणल्या आणि त्या बी येल्या. दृष्टांतात येत असत्यात. येलेल्या कुत्रीच्या जवळ जाता येत नाही, तर वाघिणीच्या जवळ जाता येतो. येले तुम्ही मस्त ऐकायला उगे आपले 7-8 वाघिणी जाणल्या. आता 7-8 वाघिणीचं दूध 20 लिटर निघू लागलं, निघत असतं दृष्टांतात. मग 7-8 वाघिणीचं 20 लिटर दूध निघल्यावर त्याच्यात चपात्या पोळ्या चुरून खावा का नाही? तरी एक शेळीन बोकड्या पाळलाच. तर मी म्हणलं 20 लिटर दूध वाघिणीचं निघलं हे कशाला? नाही म्हणले बाब्याला ऊन लागल्यावर शेळीचं दूध कानात टाकायचं, बोकड्याच कानात घालू बाब्या. तो वाघिणीचं दूध पेणारी माणसं आहेत आपण. ज्ञानोबाराय तुकोबारायचा संप्रदाय म्हणजे अमृताला लाजविल असा संप्रदाय. मरी आई आली आखाड महिन्यातली की चालले ढवळे लिंब घेऊन, आणि ह्याच पुन्हा एकादशीला बालाजीच्या पाया पडायला, आणि ह्याच मरी आईला ढवळे लिंब घेऊन. बालाजीच्या का गोळ्या संपल्यात का तुम्हाला पावायला? हा नाही, ऊस 14 कांड्यावर आणायचा का देव? हा एकादशीला त्याचं दर्शन घ्यायचं आणि आखाडात मरी आईला ढवळे लिंब व्हायचे. तो कसा ऊस वाढू देईन? 32 कांड्यावर कसा जाऊ देईन तो? आहे का नाही? वा 2 दोरीचे टोक धरले की गाव गवसत नसते. कोणतं एक धराव माणसाचं काम झालं बेलनेवानी, मधात खापक्यान कडीला बारीक. उगाच रेटा द्यायला ते, उगाच रेटा. तू फक्त उंडा पातळ करायच्याच काम आहेस, बाकी नाही काय. हे अशी नाही, इथंच नास्ती परण लभ्यते, हेही नाही तेही नाही. माणूस म्हणले 2 डगरीवर हात ठेवला की दोही पेवावर वाटते बापू तुम्हाला. नाही काय करायचं, टायर घासायचे काम येऊन नुसता उताडा. विठाला विठाला तेव्हा संप्रदायातल्या वारकऱ्यांनी दिलेलं प्रमाण पोषक म्हणजे कीर्तनकार रस्त्यानं चालला याची खून आहे, याची खून आहे. त्याची गाडी सरळ चालली याची खून आहे, ती मर्यादा आहे. ती लोक असतात. कीर्तनकार हा स्वतंत्र नाही. गुण या भजनी मंडळी आणि वारकरी, आता एक नवीन शब्द निघलाय गुणीजन. येतो ते बी आता कधी कधी काय होतं माहिती आहे का? जीभ इतकी चाटळे, किती चाटळे सांगू का तुम्हाला. आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची संकल्पना होती ह्या शहराला छत्रपती संभाजीनगर नाव द्यावं. त्यांच्या पश्चात त्यांच्या सुपुत्रांनी ते काम केलं. तरी पण ही पांचट जी पहिल्याच नावा जाती. कीर्तनकार असू, भागवतकार असू, महाराज कोणी असू. मी पण एका गावात आता काल परवाच एका पत्रिकेवर दोष काढला, तिथं नाव पहिलंच होतं, जिल्हा पहिलं नाव, पहिलं नाव होतंय. चुकतंय आम्ही पण कधी कधी. इतर का आमची गाडी आली म्हणजे किती पांचट आहे, पहिल्यावर जाती का नाही वळण, पडिले वळण, असं होतंय. हा दोष नाही म्हणायचा, हे मागचं वळण आहे, मागचं होतंय एखाद्या वेळेस. असो
काय सांगू लागलो? क्या बात आहे, वा 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 वा. 2 डगरीवर दोन्ही पेवावर हात ठुला. मग कसं वर आहे का नाही? कोणतीच ती पेवाच्या कडीच्या भागाला काय म्हणते सांगता येते? लागते त्याला लय माग जावं लागते. विठाला विठाला पेवातल्या बुडातल्या जेवारीला काय म्हणते? जुन्याने सांगायचं नाही. बुडातली जेवारी, बुडातली. सगळं पेव संपत आल्यावर बुडात जेवारी राहते. पेव बुड. विठाला विठाला विठाला. माहितीये का? आपलं विसरून गेले सगळे, विसरून गेले. माय नावातली ताकद सांगू तुम्हाला. माय 500 एकरवाली बाई सुद्धा माय म्हणल्यावर भाकरवाडी ती. माय भूक लागली गरीबाला आणि 5 एकरवालीलाच म्हणायचं मम्मी. 3 जर पप्याच्या बापाला नाही बोलून जो भिकारी हाणला तर मला बाळ्या म्हणू नका. लाल होस तर भिकारी आले. मम्मी म्हणतो हे रे मेल्या मला पान छटा. माय म्हणल्या माय बाजूला सरका बरं, बाई बाजूला सरका बरं, ताई बाजूला सरका बरं. काय शब्दात ताकद आहे. ताई माय बाई काय शब्द आहेत आपले. आपलं नाही आवडत असं. चांगलं पचण्यासाठी ताकद लागत असते. एक जण आमचा पाहुणा म्हणला तुम्ही लय तू फानिता हो. आता म्हणलोच नाही ते तुम्ही लय तू फानिता. ना मला तर काय असतं देवीचं तेल देवीला आणि भोते आला घाईला सारं बाहेरच असते. कोणाची मसडी येली तर दूध आम्हाला, दही आम्हाला, ताक आम्हाला, काही असतं काय देतात लोक. काही काय ताणे त्यांना. आमच्या इथे 2-3 किलो सासलं मी त्याला बोललं. पुरणपोळ्या केल्या आणि पप्प्याची माईल सांगितलं ते गुळणी वगैरे काही करूच नको, आळवणी करू नको, तुपच वाढत. पप्प्याची माय म्हणजे माझी मंडळी. हो मी तिला म्हणलं हो तुम्ही पुन्हा विचार करायचा आहे पप्प्याची माय कोणाला म्हणलं. उगं फुकटच घाण नाही इतक्या गारव्यात. म्हणलं नुसतं तूप वाढ. त्यानं 3 वाट्या तूप खाल्लं. 2 दिवस आमच्या कापसातच फिरत होता. पलीकडून बोरला होता आणि बोरला पाणी होतं आणि दांडोनी पाणी चाललं होतं. म्हणलं कापूस सोडानं. ते म्हणला किती बऱ्या डबा भरून घ्या. त्याला सांगितलं तूप पचिण्यासाठी जठराग्नी तितक्या ताकदीचा लागतोय. तू रोज आमचं इचकी तू रे सुंबळ्या. हा तुम्ही लय तूप खाता. तो एकाच दिवशी खाल्लं तर तू इतकी फजिती. आम्ही महाराष्ट्रातलं खालो तर आमचा विचार कर ना जर सांग. विठाला आपलं पाच जा, आपलं दुसऱ्याचं नको. चला वरी पाऊस पडला एकदा म्हणून नाचे मागे मागे. शेवटचा पुरावा रुंत सांगितलं तुम्हाला कसा नाचतोय बघा. नाचणे म्हणजे घुंगरं बांधून नाही, त्या घरची पडलेली सगळी कामं करणं. नाथांच्या घरची सगळी कामं करायची, सगळी कामं. अहो जो अंगावर थुकला होता का त्याला गावरान तूप नेऊन द्यायचं काम सुद्धा श्रीखंडनेच केलं. गावबा जी तूप घेऊन या. गावबा काका गेले काकींना आवाज दिला. काकी गिरिजा काकी. काय गावबा मालकांनी तूप सांगितलंय. आता त्या नाथांच्या धर्मपत्नी होत्या. त्याने तूप असं वाटीत थोडं दिलं असेल, कळशीत भरून दिली. हो कळशीत भरून. शेजारीनं आमच्या इथे आली. म्हणलं काय काकू काय नाही. पप्प्याचा बाप कधीच पित नाही ना आज पिऊन आलेत. आणि मला वाटलं त्याच्या तोंडाची चव गेली म्हणून जरशे भज्याचा घाणाच काढून द्यावा. पहा ती काकी बी अशी चांगल्या पुरात पाय बांधून टाकायच्याच कामी होतील ती. आणि मग आमच्याकडं भज्याचं पिठच नव्हतं, तुमच्याकडे आले. आमच्या घरच्या म्हणलं दिला पीठ दी. तर घरच्यानं पिठाच्या डब्यात वाटी खूपसून द्यावा ना. हां ती गिरगावकराची बायको तिनं उधळून दिलं. एवढं नका हे मी तुम्हाला रागीन म्हणून आमच्यावर घेतलं. हे तुमचं दळायलो याचं ध्यान ठेवा. विठाला विठाला काय सांगत होत. पाऊस पाडावरी पंढरपुरात वारकरी बुवा थेंब नाही, एक थेंब पावसाचा नाही. आणि पंढरपुरातली घरं कमरा इतकली पाण्यात गेली, कमरा इतकली पाण्यात गेली. माणसं जीव मुठीत धरून निघाली. विठाला विठाला कालच डॉक्टर हुशे साहेबांनी सलाईन लावले होते.
आज मग अशी 4 वाजता ती सुई उपशिली इकडं आलो. त्यांनी काल कृपा केली शरीरावर म्हणून आज बोलता आले. कालच गेलतो बापू जालना हॉस्पिटलला. कृपा करतेत माझ्यावरती म्हणून आजचं कीर्तन दांडी नसती मारली पण बऱ्यापैकी आज कीर्तनात बोलता आलंय. ते त्यांनी शरीरावर चर्या केली हुशे साहेबांनी म्हणून इतकं गोड म्हणजे मला बरं वाटेल असं बोलायला. करी काठाची काही जनावरं मृत्यू पावली. वढायचं काम चोखोबरायकडे होतं. म्हणून नाचे मागे मागे शेवटचा पुरावा. 7च मिनिटं टाइम राहिला बापू. चोखोबरायकडे ते काम आलं. हे गुरं नेऊन टाका. बिदरचा बादशाह जवळ होता. त्याच्याकडे फरमान गेलं. त्याचा वाच होता त्या प्रांतावर. त्या परिसरातला प्रांतीय राजा होता तो. त्यांनी फरमान सोडलं 3 दिवसाच्या आत सगळी जनावरं बाहेर गेली पाहिजे. अन्यथा 3 दिवसाच्या नंतर जनावरांची दुर्गंधी सुटेल. गावात रोगराई पसरेल. गुरु ओढायचं काम चोखोबरायकडे होतं. 3 चाकाचा गाडा होता. रस्ती आताच्या सारखी नव्हती. आता पण पंढरपुरात नगर प्रदक्षिणा करताना लय टोचती ओखडी. लय खडी टोचती. का ढवळ्या कपड्यावाल्याला पंढरपूर दिसत नसेल देवा? का दिसत नसेल? का दिसत नसेल? ढवळ्या कपड्यावाल्यानं पंढरपुरातले रस्ते काचासारखे करावा. निष्ठावंत वारकऱ्याला नगर प्रदक्षिणा करत असताना एक खडा टोचू नये असं करावा. या ढवळ्या कपड्यावाल्याला खुर्चीची वेल्डिंग करीन देव. वेल्डिंग मरेपर्यंत त्यांना खुर्ची देईल. मरेपर्यंत तिथले रस्ते चांगले करावा. पंढरपूरची वारी जवळ आली की कच फेकून देतात. त्यातली त्यात जरासा पाऊस पडावा. पाय पुन्हा नरम होतेत आणि ती दगडाची कच इतकी टोचती इतकी टोचती सराटा तरी कमी दुखतो. आणि निष्ठावंत वारकरी पायात घालीत नाहीत. मग निष्ठावाल्याला काय त्याला ते खाताना बुटं काढीन तर वारीत घालतात का? ते खाताना. आता लग्न मोठ्याच्या लग्नानं उभ्यान जेवायलेत. जेवणच का उभ्यानं पण बुटाडं काढीनत मिळणार. बुटा तुम्हाला माहिती आहे का? शासनानं कायदा काढाय द्रोण बंद केलेत. हे बुटं कामी येतील. एकात वरण घेतील एकात भाजी घेतील. इतके पांचित लोक. त्याला काय निष्ठावंत लोकांना त्याचं मरण असतंय. अहो नगर प्रदक्षिणा केल्याशिवाय हे पाणी पित नाहीत. अशी काही निष्ठावंत वारकरी आहेत. तर त्यावेळेला काय परिस्थिती असेल? 700 वर्षापूर्वी काय असेल पंढरपूर? आणि तशा परिस्थितीत 3 चाकाच्या गाड्यावर ही मृत्यू पावलेली जनावरं न्यायची. जनावरं न्यायची. मालकाला हुडकीला एका गल्लीत पाहिलं. 5-50 जनावरं न्यायची राहिली होती. उत्रेश्वर बापू बाईसाहेब आल्या. एका गाडग्यामध्ये ताक होतं. त्याच्यात एक शिळी भाकरी एका बाईनं दिली ती. त्याच्यात ती टाकलेली होती. ताक आणि भाकरी हालून हालून त्याचं द्रावण तयार झालं. आणि मालकापुढं गाडगं टेकलं. मालक एवढी जनावरं वढायचीत घ्या इतकं. चंद्रभागेकडे पळ काढा. हातपाय धुतले. वापस आले. गाडग्याला प्रणाम केला. गाडगं कळसाला दाखिलं. मंदिरात जाता येत नव्हतं ना. कळसाला दाखिलं. देवा भुकेच्या वेळेला देतोस रे. आणि त्याचं चिंतन करीत करीत ते गाडग्यातलं ताक आणि ते एका भाकरीचं द्रावण पिऊन टाकलं. रामकृष्ण हरीचा संस्कारा सोडायला सांगितलं. सोयरा इतके जनावरं ओढतो मी आता. बाईने विचार केला. आपले मालक गेल्या 2 दिवसापासून जनावर ओढते. 3रा दिवस आहे. आज जर जनावरं नाही झाली तर बादशाचं फरमान सुटलंय. काय होईल काय सांगता येत नाही. बाईनं 2 जनावर ओढीपर्यंत मालकाची तळमळ पाहिली. 100-200 जनावरं गावाच्या बाहेर नेऊन टाकली होती. बाईच्या लक्षात आला पण मालकाला मदत करावा. गाडी वाढायला 2 दोऱ्या होत्या. एक दोरी चोखोबारायच्या या खांद्याला असायची. दुसरी दोरी या खांद्याला असायची. आणि चोखोबाराय ती दोरीनं गाडा वाढायचे. थकून गेले चोखोबाराय. थकून गेले. सोयराबाईनं सांगितलं मालक मी मदत करते. सोयराबाईने एक दोरी स्वतःच्या खांद्याला अडकिली. दुसरी मालकाच्या खांद्याला अडकिली. 1-2 जनावरं नेऊन टाकले. पण लागलीच. स्त्रीची त्वचा होती. चोखोबारायला घट्टे पडलेले होते. पण ही नवीन जनावरं ओढीत होती माऊली. ती दोरी लागली तिथं कापल्या गेली. त्वचा कापल्या गेली. भळाभळा रक्त वाहत होतं. सोयरा राहू दे तू. नाही मालक हा खांदा चांगला आहे. खांदे बदल केली. या खांद्यात दोरी अडकली. 4-2 जनावरं वाढ्याच्या नंतर ती दोरी काचल्या गेली. घासल्या गेली. त्याच्यातून रक्त वाहत होतं. चोखोबारायने सांगितलं सोयरा आता नाही जमत. ऐका मालक एक दोरी तुमच्या हातात धरा. एक दोरी माझ्या हातात धरा. 2-3 जनावरं वळड्या गेली. दोरी बोटाला काचल्या गेली. हात बदलला. 2-3 जनावरं गेल्यावर हाही हात काचल्या गेला. आता दोरी बांधायची कुठं? दोन्ही खांदे काचलेत. दोन्ही हात काचलेत.
चोखोबरायनं सांगितलं, सोयरा पर्याय आहे. तू जर मदत केली सोयरा तर ही सगळी जनावरं दिवस माळवायच्या आत कडेला जातात. पर्याय आहे ग सोयरा, आहे पर्याय. काय पर्याय मालक? एक दोरी माझ्या कमरेला बांधतो, दुसरी दोरी तुझ्या कमरेला बांधू. मालक, हळदीचा डाग अंगावरचा धुतला त्या दिवसपासून तुम्हाला विटेवरचा मालक समजते. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. ज्या दिवशी हळदीच्या अंगावरचं पाणी धुतल्या गेलं त्या दिवसपासून तुम्हाला विटेवरचा मालक समजते, कपाळाचा धनी समजते, जीवाचा मालक समजते. तुमच्या शब्दाला मालक तडा नाही जाऊ देणार मी. पण मालक, कमरेला दोर नाही बांधता येणार. का ग? का 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 जेवली नाहीस? सगळं मला आणून दिलंस? नाही मालक, जेवली मी. ताकद आहे माझ्या अंगात, पण कमरेला दोरी बांधता येत नाही. का ग? जेवलीस, ताकद आहे. आतापर्यंत खांदे कापूस तर ओढलंस, बोटाला काचण्या पडूस तर ओढलंस, कमरेला बांधायला काय हरकत आहे? ऐका मालक, 4.5 महिन्याचा बाळ पोटात आहे. जीवाची पर्वा नाही करणार मालक, तुमच्या पुढे जीवाची पर्वा नाही करणार मालक. पण पोटातलं निष्पाप आहे, निष्पाप आहे, त्याला तिळा इतकं सुद्धा पाप नाही. आणि ही जर दोरी बांधली तर वजनदार जनावराच्या तड्याने पोटातलं बाळ मरू शकते. बाल हत्येचं पाप मला लागू शकते. मालक, काय करू सांगा? तुम्ही जर हो म्हणत असाल तर कमरेला दोरी बांधते. नको सोयरा, नको नको नको, बस तू. रिकामं गाडगं घेऊन घरी गेले. चोखोबरायनी गडबडीत जनावरं एक 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 करीत नेऊन टाकू लागले. बघता बघता 7, 8, 9 वाजले. अंधार पडला. बादशाचा गुमास्ता आला. चोखा! जी सरकार, जी मायबाप, ही 15 जनावरं आज रात्री दिसली नाही पाहिजे. जी सरकार, जी मालक, जी जी जी. बघता बघता 4-5 जनावरं कडेला गेली. 5-10 जनावरं राहिली. मनोनी नाचे मागे मागे सांगतोय. 5-10 जनावर राहिली. गडबडीत जनावरं जावं म्हणून त्या गाड्यावर 2 मोठी जनावरं बांधल्या गेली. टाकून देणारी दुसरी लोक होती. ओढायचं काम चोखोबरायकडे होतं. चोखोबरायनी स्वतःच्या कमरेला दोड वारडा ओढीत 100, 150, 200 फुटापर्यंत गाडा नेला. एकूळ झालेला जीव धाड दिशी तोंड घशी पडला. तोंडाला खरचटला असेल. विटेवरच्या मालकाची शेजारती चालू होती. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेजारती चालू होती. अशा वेळेला भगवंत त्या आरतीतून खाली उतरले. चोखोबरायच्या कमरेला बांधलेला दोर सोडून घेतला. मूर्छेला येऊन पडलेली चोखोबराय होती. दोर सोडला. हलगत चोखोबरायला त्या अंधारात उचललं. अंगावरच्या हजारो सूर्याचं तेज ज्या पितांबरात आहे, कोट्यावधी चंद्राचं, कोट्यावधी सूर्याचं तेज ज्या पितांबरात आहे, ज्या मुखात आहे, ज्या चेहऱ्यात आहे, त्या अंगावरच्या वस्त्रानं चोखोबरायचं तोंड पुसलं, हातपाय पुसली. तसेच एका झाडाला टेकन देऊन चोखोबराय बसवले मूर्छित अवस्थेत. आणि जगाच्या मालकाने ती सगळी जनावरं स्वतः वडी. एक पुरावा आहे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळा सवे किंवा संगे डोरे. सगळी जनावरं ओढून टाकली. गाडा जाग्यावर आणून ठेवला आणि चोखोबराय गाड्यापाशी ठेवले. लांब गेले कृपा कटाक्ष पाहिल्याबरोबर मूर्छना गेली. चोखोबराय पाहतात सगळी जनावरं गेली. मी तर तोंड घशी पडलो होतो. कळत नव्हतं, काही कळत नव्हतं.
5 सिद्धांत आहेत, त्याच्यातला एक सांगतो. एक नरहरी सोनाराच्या बाबतीत एक घडलेला पुरावा एका कीर्तनात बोलून गेलो, हा सांगतोय. नामदेवराय विटेवरच्या मालकाच्या सकाळच्या आरतीला जायचे. त्या आरतीला काशीतले मालक नामदेवरायाला मांडीपाशी बसवायचे. देवाच्या अंगावर दही दूध टाकल्याच्या नंतर देव थरथर करत होता. नामदेवराय जवळ आले, पुजाऱ्यांना बाजूला केलं आणि देवाला विचारलं, देवा थरथर का कापता आपण? काही नाही नामदेवा, काही नाही. देवा मी बघू शकतो तुमचं अंग? पितांबर खाली लोटला, ब्रह्मांडाच्या मालकाच्या कबरेला दोऱ्या घासलेल्या होत्या. दोऱ्याची ओढ होती, दोऱ्याची लाल दोऱ्या घासलेल्या होत्या. नामदेवरायाने विचारलं, प्रभू काय केलं तुम्ही? काही नाही नामदेवा, माझ्या चोखोबरायला बादशाचं फरमान होतं, ती जनावरं ओढणं शक्य नव्हती नामदेवा, याच्याकरता मी माझ्या कमरेला दोर बांधला, ती वळली. दृष्टांत संपला सज्जनांनो. या चोखोबरायांनी भक्तीच्या बळावर स्वर्गातला अमृत शुद्ध करावा, रामकृष्ण नामाच्या ताकदीवर अमृत शुद्ध करावा, हे कर्ज आणि ते फेडण्यासाठी हे गुरु वडले. मनोनी नाचे